भाजपचे आमदार गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील 14 गावं नवी मुंबई महापालिकेमध्ये घेण्याचा निर्णय नगर विकास खात्याने घेतलेला आहे। या निर्णयाला आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या 14 गावांच्या विकासाचा अतिरिक्त निधी द्यावा लागेल अशी मागणी सुद्धा नाईकांनी केल्याचे कळते। अतिरिक्त निधी न दिल्यास 14 गावं नवी मुंबईमध्ये नको अशी भूमिका नाईकांनी घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान मोदींनी शिवरायांची माफी मागितली, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदींना लक्ष्य केले। विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितल्याची विखारी टीकाही राऊतांनी केली आहे। छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे। उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी। याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही। पण माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो।